धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम. अरे सॉरी, गोष्टी सांगायची वेळ आहे नाही का, कथाकथनाची. चला आज मी तुम्हाला एक नाही 2 गोष्टी सांगते. पहिली गोष्ट आहे सावित्रीबाई फुलेंची. ब्रिटिशांचा काळ होता तेव्हाची. ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षित केलं आणि त्यांना प्रोत्साहितही केलं की त्या मुलींना शिकवतील. मुलींची शाळा सुरू झाली. मुलींच्या शाळेत सावित्रीबाई सकाळची घरची कामं करून शिकवायला जायच्या, परत घरी यायच्या, परत घरचं काम करायचं. असं बरेच दिवस चाललं होतं. आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती, बेताचीच होती त्यांची. पण तरी एक ध्येय पकडून, एक मुलींनी शिकलं पाहिजे हे ठरवून निर्धाराने त्या रोज शाळेची कामं पण करत होत्या. एक दिवस रात्री जेवता जेवता त्या ज्योतिबांना म्हणाल्या, हे बघा, मी काही तुमच्याकडे हट्ट करत नाही कधी, पण आता माझा हट्ट समजा, काय मागणं समजा, विनंती समजा, पण मला नवीन साडी पाहिजे. मला शाळेत जायला एकच साडी आहे रोज. तर ज्योतिबांना कळे ना आपली परिस्थिती काही हिला माहीत नाही असं नाही, आणि ही कशी काय अचानक साडी घ्या वगैरे म्हणली. पण मग ज्योतिबांनी विचार केला की ही कधीच हट्ट करत नाही, काहीतरी कारण असल्याशिवाय ती असं म्हणणार नाही. त्यांनी कसेबसे पैसे जमवले कुठनं तरी आणि त्यांना एक नवीन साडी आणून दिली. त्यांनी काही विचारलं नाही का, कशासाठी, तुझा काय एकदम हौस आली तुला वगैरे, असं काही नाही विचारलं. थोडे दिवसांनी ज्योतिबांना असं कळलं की मुलींच्या शिक्षणाला मुळात त्यावेळी खूप विरोध होता. हा विरोध सहन करून लोक काम करत होते, त्यातल्याच सावित्रीबाई. तर घरापासून शाळेपर्यंतचा जो रस्ता होता त्याच्यात लोक अंगावर शेण टाकायचे सावित्रीबाईंच्या. आता शेण माखलेल्या शरीराने शिकवायचं कसं? मग त्या शाळेतल्याच बाथरूममध्ये, मोरीमध्ये आंघोळ करायच्या आणि त्याच ओल्या कपड्यांनी रोज शिकवायला उभं राहायच्या. असं खूप दिवस झाल्यामुळे त्यांना रोज थोडा 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 ताप यायला लागला. नवीन साडी मिळाल्यावर त्यांनी ती पिशवीत घालून न्यायची ठरवली आणि रोज तिथे साडी बदलून मग त्या कोरड्या कपड्यांनी शिकवायला लागल्या. तुम्ही म्हणाल ही काय गोष्ट आहे? गोष्ट ह्याच्यासाठी सांगितली की फक्त एक निर्धार करणं, असं आपल्याला वाटतं की एक निर्धार केला आणि काम केलं, पण त्याच्यात खूप समस्या होत्या, खूप अडचणी होत्या, आणि त्या सोडवण्याचं धैर्य जर पाहिजे असेल तर तुमचं मन निर्भय पाहिजे, बुद्धी जागेवर पाहिजे. हे कधी होईल? जर तुमचं मन निरोगी असेल, बुद्धी निरोगी असेल, बुद्धीचं आरोग्य चांगलं असेल, मनाचं आरोग्य चांगलं असेल, तर हे होऊ शकेल. निर्धार कुठलं मन करू शकतं? त्या काळात तर इतका विरोध होता की एखादी बाई म्हणली असती, नको बाबा मला हे काय जमणार नाही, घाबरले मी. असं त्यांनी केलं नाही. आणि तसं केलं नाही ह्याचं कारण बळकट मन. आता बळकट मन कुठनं आलं? कारण ते निरोगी होतं, विचार चांगले होते, निर्धार चांगला होता. तर मनाचं आरोग्य जपण्यासाठी त्यांनी उपाय शोधून काढले. रादर मनाचं आरोग्य चांगलं असल्यामुळेच त्यांनी हे उपाय शोधू शकल्या त्या. ही झाली आपली पहिली गोष्ट, मनाचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे सांगणारी. दुसरी गोष्ट एका कॉलेजात जाणाऱ्या मुलाची. असाच ब्रिटिशांचाच काळ, स्वातंत्र्य मिळायचं होतं. हा मुलगा खूप हुशार लहानपणापासून. गणित, विज्ञान, भाषा, खगोलशास्त्र असे अत्यंतिक अवघड विषय ह्याच्यात त्याचं तेज मात्र एकदम प्रकर्षाने झळकायचं. शिक्षकांना आश्चर्य वाटेल इतका हा मुलगा हुशार होता. शाळेचं शिक्षण संपवून तो जेव्हा कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्यांनी असा निर्धार केला होता या मुलांनी की आपल्यासारखीच मुलं निवडायची, त्यांना तयार करायचं, त्यांना राष्ट्रभक्तीने प्रेरित करायचं आणि सगळ्यांना एकत्र करून राष्ट्रवादाचं शिक्षण देऊन, म्हणजे देशभक्तीचं शिक्षण द्यायचं आणि ब्रिटिशांपासून हा देश स्वतंत्र करायचा. हे सगळं ठरवून तो कॉलेजमध्ये हे बोलायला लागला लोकांशी. तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय अवघड आहे? तर हा मुलगा जो होता तो एकदम पाप्याचं पितर, शरीर एकदम नाजूक साजूक एवढंसं, तब्येत विचित्र, सारख्या शरीराच्या कुरबुरी काहीतरी. आणि लोक हसायला लागले. लोक म्हणायला लागले की अरे तुला हवेने फुंकर मारली तरी त्या हवेने सुद्धा तू उडून जाशील, असली तुझी तब्येत, आणि तू ब्रिटिशांविरुद्ध लढणार, कसं शक्य आहे? बरं, या सगळ्याचा परिणाम असा झाला की शरीराच्या कुरबुरी तर चालूच होत्या. हे कामही करायचं होतं स्वातंत्र्य मिळवण्याचं, अभ्यासही करायचा होता, शिक्षण पण पूर्ण करायचं होतं. शरीराच्या कुरबुरींनी हे सगळ्यांवर परिणाम व्हायला लागला, प्रत्येक कामावर.
आणि त्याला कळलं की जोपर्यंत आपलं शरीर बळकट नाही तोपर्यंत आपला निर्धार कितीही चांगला असू दे, मन किती काही ठरवू दे, शरीराने साथ तर दिली पाहिजे. तर ही साथ द्यावी शरीराने म्हणून त्यांनी काय केलं तर कॉलेजच्या शिक्षणात 1 वर्ष ब्रेक घेतला. पूर्ण वर्षभर काय केलं तर शरीरावर काम केलं. उत्तम आहार घेतला, व्यायाम केला, कसरत केली, आखाड्यात जाऊन कुस्ती शिकले, सूर्यनमस्कार घातले आणि 1 वर्षाच्या मेहनतीनंतर एकदम पिळदार बळकट शरीर तयार झालं. मग त्यांनी परत शिक्षण घेतलं, परत त्यांचं काम सुरू केलं. नंतर ह्याच चांगल्या आरोग्याच्या बळावर त्यांनी मंडालेची शिक्षासुद्धा भोगली. हो, बरोबर आहे, बरोबर ओळखलं तुम्ही. मी बोलतेय लोकमान्य टिळकांबद्दल. केसरी हे वर्तमानपत्र चालवणं, ब्रिटिशांबद्दल सगळे जागृती करणं, स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून देणं आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी दिलेल्या शिक्षा भोगणं. त्या शिक्षा काही साध्यासुध्या नव्हत्या. तर मन निरोगी जरी असलं तरी शरीर जर चांगलं नसतं तर मंडालेची शिक्षा भोगता भोगता गीता रहस्यासारखं उत्तम कार्य त्यांच्याकडनं घडलं नसतं, ते लिखाण झालं नसतं. त्यामुळे जसं आपण मनाच्या आरोग्याची गोष्ट बघितली तसंच शरीरही तितकंच महत्त्वाचं. ज्या शरीरात हे सगळं चाललं आहे, बुद्धी टिकली आहे, ते शरीर जर कुरबुरी करत असेल, आपल्याबरोबर काम करत नसेल तर कुठलाच निर्धार काहीच उपयोगाचा नाही. कारण तुम्हाला आजारी पडलं की विश्रांती तर घ्यावीच लागणार, मग कामात खंड पडणार. हे सगळं टाळण्यासाठी शरीरही उत्तम पाहिजे. ह्याच 2 गोष्टी मी तुम्हाला का सांगितल्या तर मी तो श्लोक चुकून वगैरे काही म्हणले नव्हते. आता तो श्लोक परत आठवा. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम. म्हणजे काय तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या आयुष्याच्या 4ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या असतील, मिळवायच्या असतील तर त्याचं मूळ काय आहे तर उत्तम आरोग्य हे त्याचं मूळ आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या 4 गोष्टी म्हणजे आयुष्य कसं, तर मी तुम्हाला सांगते. धर्म म्हणजे काय तर इथे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन ह्याचा काही संबंध नाही बरं का, आपल्या जात पात कशाचा काही संबंध नाही. धर्म म्हणजे आयुष्याच्या त्या वेळी आपल्यासाठी असलेलं आपलं कर्तव्य. म्हणजे बघा सैनिकाचा धर्म काय आहे तर देशाच्या सीमेचं रक्षण करणं, कोणापासूनही कुठल्याही शत्रूपासून. शिक्षकाचा धर्म काय आहे तर वर्गातल्या प्रत्येक मुलाला ती गोष्ट कळेपर्यंत वेगवेगळी उदाहरणं देऊन सोपी करून सांगणं, समजावून देणं. डॉक्टरचा धर्म काय आहे तर आपल्याकडे आलेला पेशंट बरा तर झालाच पाहिजे पण तो पुन्हा आजारी पडणार नाही यासाठी पण प्रयत्न केला पाहिजे. हा झाला डॉक्टरचा धर्म. ह्याला म्हणतात धर्म. अर्थ म्हणजे काय तर पैसा, योग्य मार्गाने पैसा कमवणं म्हणजे अर्थकारण. काम म्हणजे काय तर आपण मोठे होतो, शिक्षण होतं, नोकरी लागते, त्याच्यानंतर आपली लग्न होतात आणि संसार सुखाचं करणं, व्यवस्थित करणं म्हणजे काम. आणि आपल्या दृष्टीने मोक्ष या शब्दाचा तर खूपच अर्थ आहेत, खूप व्याख्या आहेत, पण आपल्या दृष्टीने मोक्ष म्हणजे काय तर आनंदात राहणं, सुखी समाधानी राहणं, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत निरोगी राहणं आणि लोकांना आपला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेणं, हे म्हणजे मोक्ष. तर या 4ही गोष्टींसाठी बुद्धी, मन आणि शरीर निरोगी राहिलंच पाहिजे. बरोबर की नाही? पटतंय का? आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या आज, तर तुम्ही माझ्यासाठी आता 2 गोष्टी करा. काय कराल तर मी तुम्हाला धर्म या शब्दाचा अर्थ सांगितला. तर विद्यार्थी म्हणून, समाजातला एक चांगला मुलगा मुलगी म्हणून, घरातल्या गोष्टींसाठी घरातला सदस्य म्हणून आपला धर्म काय हे लिहून काढायचं आणि आपल्या शिबिराच्या ग्रुपवर मला पाठवायचं. चालेल? ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय करायची तर आपलं आरोग्य टिकण्यासाठी, आरोग्य म्हणजे शरीर, बुद्धी आणि मन या 3ही गोष्टींचं आरोग्य टिकण्यासाठी आपण नित्यनियमाने रोज काय काय केलं पाहिजे आणि त्यातलं आपण काय काय करतो हे लिहून काढायचं आणि उद्यापासून त्या सगळ्या गोष्टी करायच्या ज्या आपल्याला वाटतंय. बघूया आपल्या ग्रुपवर कोण कोण काय काय लिहितंय. चालेल? बाय.